जिथं आधुनिक सोयीसुविधांचा अभाव दिसत होता, जिथं तंत्रज्ञानाचा गंध नव्हता, विद्यार्थ्यांना संगणक म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं, तिथं विद्यार्थ्यांची लटपटती चिमुकली बोटं कोडिंग करताना दिसत आहेत. होय, जिल्हा परिषद मिरजगी येथील विद्यार्थी घेतात स्क्रॅच कोडिंगचे शिक्षण. हेच तर आहे भविष्यवेधी लक्षण. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. 21व्या शतकात पाऊल ठेवायचे असेल तर त्यातील आव्हाने स्वीकारता आली पाहिजेत. 21व्या शतकातील 4C कौशल्यांचा विकास साधता आला पाहिजे. आधुनिक युगासोबत चालता आलं पाहिजे. यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्याचं करुणा गुरव मॅडमनी ठरवलं. हे आव्हान पूर्ण करण्यासाठीच नाविन्यपूर्ण आनंददायी खेळातून शिक्षण देणाऱ्या सौ करुणा गुरव यांनी अक्कलकोट तालुक्यातील मिरजगीसारख्या अतिग्रामीण अविकसित भागातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना दिले कोडिंगचे शिक्षण. या स्क्रॅच कोडिंग शिक्षणातून इंग्रजी वाचन लेखनाचाही विकास साधला. तुम्हाला प्रश्न पडला असेल, कसे? चला तर पाहूया करुणा गुरव यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम कोडिंगद्वारे इंग्रजीचे लेखन वाचन. मिरजगी हे अक्कलकोटपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर वसलेले छोटेसे गाव. गावात सुशिक्षित नोकरदार व्यक्ती सहसा भेटणार नाहीत. मुख्य रस्त्यापासून आत 1.5 ते 2 किलोमीटर कच्चा रस्ता पार करून जिल्हा परिषद मिरजगी शाळेकडे जाता येते. शाळेकडे जात असताना शेळ्या मेंढ्यांचा, गाई म्हशींचा कळप लागतो. या कळपातून रस्ता काढत काढत शाळेकडे मार्गक्रमण करता येते. विद्यार्थीही 2-3 किलोमीटर अंतर दगडगोट्यातून, चिखलातून पायी चालत शाळेत येतात. आणि या गावातील लोकही शेती, पशुपालन, मजुरी करून उदरनिर्वाह करतात. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत या गावात 2-3 घरे वगळता साधा टीव्हीचा डबाही दिसून येत नाही. मग इतर तंत्रज्ञानाचे साधन हे विद्यार्थी पाहण्याचा प्रश्नच येत नाही. काही जण बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करतात, तर काही जण थोड्याफार प्रमाणात YouTube आणि WhatsApp वापरतात. अशा या मिरजगी गावातील मुले आज स्क्रॅच कोडिंगचे व्हिडिओ तयार करत आहेत. 2018 साली मिरजगी या शाळेत मी रुजू झाले. मिरजगी शाळेत रुजू झाल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की मिरजगी गावातील पालकांच्या, शिक्षकांकडून, शाळेकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी काय नाविन्यपूर्ण करू शकते का, हा विचार मनात घुळत होता. अशातच व्हॉट्सअपवर एक पोस्ट वाचली. अमेझॉन फ्युचर इंजिनियर, लीडरशिप फॉर इक्विटी आणि डायट यांच्या संयुक्त विद्यमाने ICT प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात यशस्वी शिक्षकांना, सोलापूर जिल्ह्यातील 50 शिक्षकांना तंत्रज्ञानाचे साहित्य मिळणार होते. त्या अंतर्गत संगणक कक्ष, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, टॅब अशा प्रकारचे साहित्य होते. मला मुळातच तंत्रज्ञानाची आवड होती. आपल्या विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही बनवावं, 21व्या शतकाकडे त्यांची यशस्वी वाटचाल करून द्यावी, हा विचार मनात आला. म्हणून मी प्रशिक्षणाची नोंदणी केली. प्रशिक्षण पूर्ण केलं. या प्रशिक्षणाअंतर्गतच स्क्रॅच कोडिंग व्हिडिओ तयार करण्याची टेक्निक मला आत्मसात झाली. नवीन ज्ञान मी या ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकले. जेव्हा या ट्रेनिंगचा निकाल लागला तेव्हा सोलापूर जिल्ह्यात 2य क्रमांक मिळवून मी मिरजगी शाळेसाठी संगणक कक्ष जिंकलेलं होतं. या अंतर्गत आमच्या शाळेला 8 कम्प्युटर, लॅपटॉप आणि विद्यार्थ्यांना स्क्रॅच कोडिंग शिकवण्यासाठी एक मेंटॉरही उपलब्ध झालेला होता. अशा पद्धतीने आमच्या मिरजगी शाळेत संगणक कक्ष तर स्थापन झालं, पण याचा वापर करून आम्ही सोलापूर हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये, जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये 4था क्रमांक आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. त्याच पद्धतीने पुढील काळामध्ये आम्ही इंटरनॅशनल लेवल जे स्क्रॅच कोडिंग चे कॉम्पिटिशन्स आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होणार आहोत. कारण आम्हाला या सर्व CEL असो, लीडरशिप फॉर इक्विटी असो किंवा अमेझॉन फ्युचर इंजिनियरचे मेंटॉर आहेत, ते अतिशय सुंदर रीतीने मार्गदर्शन करत आहेत. 21व्या शतकातील तंत्रस्नेही विद्यार्थी तयार करणे, विद्यार्थ्यांमध्ये 21व्या शतकातील 4C कौशल्यांचा विकास साधणे, विद्यार्थ्यांना स्क्रॅच कोडिंगचे ज्ञान देणे आणि इंग्रजी वाचन लेखन सुधारणे ही 4 उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून
करुणा गुरव यांनी मिरजगी शाळेतील इयत्ता 2री ते 7वीच्या विद्यार्थ्यांना कोडिंग शिकवण्यासाठी सुनियोजित वेळापत्रक तयार केले. त्याप्रमाणे त्या दररोज 1 तास प्रत्येक वर्गाला कॉम्प्युटर लॅबमध्ये कोडिंगचे प्रशिक्षण देऊ लागल्या. हे करत असताना त्यांनी इयत्ता 1ली ते 5वी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील राईम्स, चित्र, शब्द, वर्ड बास्केट, गार्डन ऑफ वर्ड्स, कॉन्व्हर्सेशन यावर आधारित स्क्रॅच कोडिंगचे व्हिडिओ तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले. भरपूर सराव घेतला. लेसन प्लॅन देऊन व्हिडिओ तयार करून घेतले. विद्यार्थी स्वतः पाठ्यपुस्तकातील कंटेंटचा अभ्यास करून व्हिडिओ तयार करत असल्याने इंग्रजी वाचन लेखनाचा सरावही आपोआप घडत गेला. तंत्रज्ञानाची कास धरू, नवीन युग निर्माण करू. नमस्कार, माझं नाव वसीम शेख. कोड टू एनहान्स लर्निंग या संस्थेअंतर्गत ICTCचं ट्रेनिंग झालं होतं. त्याच्यामध्ये मिरजगी शाळेला गुरव मॅडम यांच्या थ्रू एक लॅब मिळाली होती. ती लॅब मला पाठीमागे दिसत असेल. याच लॅबचा खूप छान पद्धतीनं वापर व्हावा म्हणून मी इथे दर महिन्याला व्हिजिट करतो आणि आपण मुलांना कोडिंगचे शिक्षण सुरू केले स्क्रॅच या कोडिंग सॉफ्टवेअरवर. मेन उद्देश स्क्रॅच कोडिंग सॉफ्टवेअर शिकवण्याचा असा आहे की त्यांना एक विचार करण्याची पद्धत त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हावी, जेणेकरून त्यांच्यामध्ये 21व्या शतकातील जी कौशल्य आहेत, उदाहरणार्थ क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा चिकाटीने एखादं काम करणे, क्रिएटिव्हिटी, एखादा बॉक्सच्या बाहेरचा विचार करणे, अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये 21व्या शतकातील कौशल्य डेव्हलप व्हावेत यासाठी हा प्रयत्न चालू आहे. तर याच्यामध्ये आम्ही स्क्रॅच कोडिंगचा वापर करून मुलांमध्येही कौशल्य आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आत्मविश्वासाने संगणक वापरतो. आम्ही स्क्रॅच कोडिंगचे भरपूर व्हिडिओ तयार केले आहेत. आम्ही स्वतः इंग्रजी पाठ्यपुस्तके वाचून त्यातील घटक निवडतो व स्क्रॅच कोडिंग व्हिडिओ तयार करतो. या उपक्रमामुळे आम्ही जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत 4था क्रमांक मिळवून स्मार्ट टीव्ही जिंकलो आहोत. आता आम्ही इंटरनॅशनल हॅकेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी केलेली आहे. आमचे विद्यार्थी स्क्रॅच कोडिंगचे शिक्षण घेऊन 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहेत. या स्क्रॅच कोडिंगचा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल. चला, आपणही आपल्या विद्यार्थ्यांना स्क्रॅच कोडिंग शिकूया आणि 21व्या शतकाकडे वाटचाल करूया. धन्यवाद.